बीटरूट खूप हेल्दी असतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण बीटरूट खाताना काही जण ते कच्चं खातात, तर काही जण शिजवून खातात. मग ह्यातलं चांगलं काय? किंवा कशा प्रकारे बीटरूट खाल्लं तर त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळतील? चला बघूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण गाजराबद्दल बोललो. गाजर शिजवून खाणं चांगलं की कच्चं, आणि गाजराची एक रेसिपी आपण या व्हिडिओजमध्ये बघितली. जर तुमचे हे व्हिडिओज बघणं राहून गेलं असेल तर जरूर आमच्या चॅनलवरती जाऊन हे दोन्ही व्हिडिओज बघा. अतिशय उपयुक्त असे हे व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओ नंतरच मला अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्यातली एक प्रतिक्रिया अशी होती की मॅडम तुम्ही आता बीटाबद्दल बोला, की बीट कच्चं खायचं का शिजवून. आणि मला आनंद झाला तुमची प्रतिक्रिया वाचून. तर त्या विषयावरती आजचा व्हिडिओ आपण करतोय. तर आज आपण ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेतोय की बीट कच्चं खाणं चांगलं की शिजवून, आणि त्याचे काय फायदे आहेत. तर पहिली गोष्ट आपण बघूयात की बीटामध्ये काय काय असतं किंवा का बरं बीट चांगलं असतं. तसं बघायला गेलं तर बीट म्हणजे एक 85-90% पाणीच असतं. पण उरलेले जे 15% भाग आहे त्यातली 10% कर्बोदकं असतात जवळपास. उरले 5%, त्या 5%मध्ये एक 2-3 ग्रॅम तर फायबर असतात, म्हणजे 2-3% फायबर असतात. आणि बाकीचा जो उरलेला भाग असतो तो अगदी कमी प्रमाणात बीटरूटमध्ये काही प्रथिनं, काही खनिज द्रव्य आणि काही जीवनसत्व असतात, पण त्याचं प्रमाण अत्यल्प असतं. बीटामध्ये फोलेट, जीवनसत्व क अशी पाण्यात विरघळणारी जीवनसत्व चांगल्या प्रमाणामध्ये असतात. तसंच बीटामध्ये पोटॅशियम असतं, बीटामध्ये आयर्न, मॅग्नेशियम सारखी खनिज द्रव्य आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य बीटाचं म्हणजे बीटात अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, तर असे घटक जे आपल्या शरीरातले दूषित घटक काढून टाकायला बाहेर किंवा त्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी काम करतात. तर बीटामध्ये बिटॅलिन हा जो घटक आहे, ज्यामुळे बीटाला छान असा लालसर चॉकलेटी रंग येतो, तो घटक म्हणजे एक महत्त्वाचा अँटीऑक्सिडंट आहे. याशिवाय बीटामध्ये नायट्रेट्स आहेत. आता नायट्रेट्स हे असे घटक आहेत जेव्हा ते आपण घेतो आपल्या आहारात, तेव्हा शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर नायट्रिक ॲसिड नावाच्या घटकात होतं. आणि हे नायट्रिक ॲसिड आपल्या रक्तवाहिन्यांचा व्यास वाढवतं किंवा त्यांना रिलॅक्स करतं, एक्सपांड करतं. आणि यामुळे काय होतं, रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्यामुळे रक्ताचा दाब जो असतो आतला, म्हणजे ब्लड प्रेशर आपलं असतं, ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे बीटाचा वापर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी म्हणूनही केला जातो आहारामध्ये. तर बीटाचे असे अनेक फायदे आहेत. मग हे फायदे जर का मिळवायचे असतील तर बीट कसं खायचं, कच्चं की शिजवून? आधी आपण बघू कच्च्या बीटाचे काय फायदे आहेत, आणि मग शिजवलेल्या बीटाचे बघू, आणि मग त्यातनं काय डिसिजन घ्यायचं ह्याचा विचार करू. कच्च्या बीटाचे फायदे असे की उष्णता त्याला न दिल्यामुळे त्यातले जे उष्णतेमुळे नष्ट होणारे घटक आहेत ते टिकून राहतात. म्हणजे आपण मगाशी पाहिलं की बीटामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्व आहेत जी पाण्यात विरघळणारी आहेत. आणि जेव्हा बीट आपण शिजवतो पाणी घालून, तेव्हा ही जीवनसत्व सगळी पाण्यामध्ये शोषली जातात किंवा पाण्यामध्ये निघून जातात किंवा वाफेतनं निघून जातात जर तुम्ही ओपन वेसलमध्ये शिजवलं तर ते त्याचं प्रमाण कमी होतं बीटातलं. तर जीवनसत्वांच्या दृष्टीने विचार केला तर कच्चं बीट चांगलं. तसंच जर अँटीऑक्सिडंट्सच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा कच्च्या बीटालाच प्राधान्य द्यावं लागेल, कारण जसं आपण बीट शिजवू तसं त्यातलं अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण सुद्धा कमी होतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपण नायट्रेट्सबद्दल बोललो की ब्लड प्रेशर चांगलं ठेवण्यासाठी जी महत्त्वाची असतात, तर त्याचंही प्रमाण कच्च्या बीटामध्ये चांगलं असतं. त्यामुळे कच्चं बीट खाल्लं तर तुम्हाला हे तिन्ही फायदे मिळू शकतात की बीटामधली जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स, ह्या तिन्हीचा फायदा तुम्हाला बीट कच्चं खाल्ल्यानंतरच मिळतो. तर आयडियली कच्चं बीट खाणं चांगलं. अजून एक महत्त्वाचा फायदा बीटाचा, कच्च्या बीटाचा, तो म्हणजे कच्च्या बीटाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे तुमची ज्या वेगाने रक्तातली साखर वाढते एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. तर हा वेग जो आहे तो कच्च्या बीटाचा अर्थातच कमी असतो, कारण की शिजवल्यानंतर बीट सहज पचतं आणि त्याच्यामुळे त्याची पटकन साखर बनून रक्तातली साखर लवकर वाढते.
तर मधुमेहींनी पण जर का विचार करायचा झाला तर कच्चं बीट खाणं हे जास्ती चांगलं आहे त्यांच्यासाठी. पण मग आता बीट शिजवलं तर त्याचे काही फायदे आहेत का वेगळे? तर हो, त्याचेही फायदे आहेत. कारण बीट हे जरा पचायला काही जणांना जड जातं. तर कच्चं बीट पचायला जास्ती जड जातं. जर तुम्ही ते शिजवून घेतलं तर ते लवकर पचतं अर्थातच. तर ज्यांना पचायचा त्रास आहे किंवा प्रॉब्लेम आहे, बीट कच्चं पचत नाही, अशांनी ते शिजवूनच खाणं योग्य आहे. दुसरी गोष्ट, बीटाला थोडीशी चव असते अशी, म्हणजे कच्चं तुम्ही जर का बीट खाल्लंत तर त्याला थोडीशी अशी एक फ्लेवर असतो किंवा अशी एक चरचरीत चव असते. काही जणांना ती आवडत नाही फार आणि त्यामुळे त्यांना सारखं सारखं जर का कच्चं बीट खायला दिलं तर ते खाल्लं जात नाही. तर हे जर का टाळायचं असेल तर मग शिजवून किंवा वाफवून घेतलेलं बीट जास्ती ॲक्सेप्टेबल असतं. कारण की त्याला अशी ही चव नसते, त्याची चव ही निघून जाते करकरीत, किंवा एक जो दर्प असतो त्याला तो निघून जातो. मग ज्यांना अशी त्याची चव आवडत नाही किंवा जे खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी शिजवलेलं बीट चांगलं. अजून एक फायदा शिजवलेल्या बीटाचा, तो म्हणजे बीटामध्ये ऑक्झॅलेट्स असतात. ऑक्झॅलेट्स म्हणजे असे घटक की जे आता किडनी स्टोनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, मूतखड्यासाठी. किंवा काही जणांना ऑक्झॅलेट्स खाल्ल्यानंतर घसा खवखवतो. तर माझं असं बऱ्याचदा होतं, कच्चं बीट खाल्ल्यानंतर माझा घसा खवखवतो. काही जणांचा घसा सेन्सिटिव्ह असतो. तर ज्यांना असा त्रास होतो, ऑक्झॅलेट्समुळे घशाला त्रास होतो किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशांसाठी सुद्धा मग बीट कच्च्याऐवजी शिजवून खाणं चांगलं. कारण की शिजवल्यानंतर बिटातल्या ऑक्झॅलेट्सचं प्रमाण बरंच कमी होतं. तर आता ह्याचा सुवर्ण मध्य काही साधता येईल का? म्हणजे कच्च्या बिटाचेही फायदे आहेत आणि शिजवलेल्या बिटाचेही फायदे आहेत. तर काय करता येईल की कच्चं खायचं का मग शिजवलेलं? तर आता ज्यांना पचतंय, आवडतंय, चव ॲक्सेप्टेबल आहे, अशांनी कच्चं खाणं सोयीस्कर आहे. पण मी म्हणलं की ज्यांना नाही कच्चं सहन होतंय किंवा आवडत आहे, त्यांनी शिजवलेलं खावं, किंवा किडनी स्टोन्स आहेत किंवा त्रास होतो कच्चं खाऊन, अशांनी शिजवून खावं. पण शिजवताना पण आपण थोडी काळजी घेऊ शकतो. कारण एक लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही जास्ती वेळ शिजवाल आणि जेवढं जास्ती पाण्यात शिजवाल तेवढे त्यातले अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स आणि नायट्रेट्स कमी होतात. त्यामुळे शिजवताना जर तुम्ही ते लाईटली शिजवलं, की कमीत कमी वेळ आणि कमीत कमी पाणी घालून शिजवलं, तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. म्हणजे कच्च्या बिटाचेही काही गुणधर्म टिकून राहतात त्याच्यामध्ये आणि शिजवलेल्या बिटातनं आपल्याला जे फायदे अपेक्षित आहेत ते सुद्धा त्यातनं मिळू शकतात. तर मला वाटतं की असं तुम्ही करून बघायला हरकत नाही, की थोडंसं वाफवून घेणं किंवा अगदी थोड्या पाण्यात शिजवून घेणं आणि मग बीट वापरून बघूयात आपण की त्याला काही त्याचा त्रास होतोय का, किंवा आपल्याला जे नको आहेत त्याचे दुष्परिणाम ते टाळता येत आहेत का. आता बिटाच्या काय काय रेसिपीज करता येतील? तर सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे बीट कापून खाणं छान. पण बीटाची कोशिंबीर पण खूप छान लागते. ज्यांना बीट चावायला त्रास होत असेल कच्चं, त्यांनी ते किसून पण त्याची कोशिंबीर करून खाता येते. कोशिंबिरीत जर तुम्ही दाण्याचं कूट घातलं, लिंबू पिळलं, कोथिंबीर घातलीत, तर ती कोशिंबीर खूप मस्त होते. ओलं खोबरं पण काही जण घालतात. किंवा बिटाचं रायतं पण करतात, की दही घालून त्याला कोथिंबीर घालून छान रायतं पण दिसतं पण खूप छान ते, म्हणजे गुलाबी, पांढरं आणि हिरवं असे तिन्ही रंग त्याच्यामध्ये दिसतात. तर बिटाचं रायतं करता येईल. तर ज्यांना बीट शिजवून खायचं आहे त्यांना बिटाचं सूप करता येईल. म्हणजे बऱ्याचदा मी सांगते की बिटाबरोबर त्यात इतरही भाज्या घाला. मला वाटतं मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये या सूपाची रेसिपी शेअर करेन, कारण की मी सूप जे आहे ते नेहमी करते घरी आणि आमच्या घरी खूप आवडतं. तर ते आपण सविस्तर नंतर बघूयात. पण बिटाचं सूप तुम्हाला करता येईल. बिटाचं तुम्हाला बीट थोडं वाफवून त्याची भाजी पण काही जण करतात फोडणी घालून, तसंही तुम्हाला करता येईल किंवा नुसतं शिजवून कापून पण खाता येईल. तर असे बिटाचे बरेच पदार्थ करता येतात. बिटाचे पराठे छान होतात, म्हणजे बीट किसून त्यात कणिक मळून त्याचे पराठे मस्त दिसतात अगदी आणि लागतात पण खूप छान. ढोकळा करताना किंवा तुम्ही इतर कुठलेही पदार्थ करताना त्याच्यात बीट किसून घातलं तर त्या पदार्थाला एक वेगळा छान रंग येतो. तर तुम्ही बीट असं खूप वर्सॅटाईल आहे, तुम्ही वापरू शकता ते बऱ्याच रेसिपीजमध्ये. तुमच्याकडे काही रेसिपी असतील बिटाच्या तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा. पण बीट आपल्याला कसं घ्यायचं नाही आहे नक्की, ते म्हणजे ज्यूस करून फार घ्यायची गरज नाही. कारण ज्यूस तुम्ही बिटाचा कराल तर त्याचं ग्लायसेमिक लोड वाढतं, म्हणजे त्याच्यात आपण फायबर्स त्याच्यातले काढून टाकतो गाळून आणि फक्त त्यातली कर्बोदकं काढून घेतो. त्याच्यामुळे ग्लायसेमिक लोड, ग्लायसेमिक इंडेक्स दोन्ही वाढतं, की त्याने रक्तातली साखर जास्ती वेगाने आणि जास्ती प्रमाणात वाढते. त्यामुळे बिटाचा ज्यूस करून घ्यायची गरज नाही आहे. किंवा बिटाच्या वड्या पण खूप छान होतात बरं का, नारळ घालून. म्हणजे आपण नारळाची बर्फी करतो किंवा वडी करतो
तशा बिटाच्या वड्या खूप छान होतात. मी करते कधी कधी घरी. पण अशा वड्या कधीतरी क्वचित एखाद दुसरी खायला हरकत नाही. या नेहमीसाठी हा पर्याय काही योग्य नाही, कारण त्याला खूप साखर लागते त्या वड्यांसाठी. या व्यतिरिक्त तुमच्याकडे बिटाच्या काही रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा. तसंच तुमचे या विषयावरचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्समध्ये कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बिटाचा आहारामध्ये योग्य प्रकारे समावेश तुम्ही केलात तर तुम्हाला बिटाचे सगळे फायदे नक्कीच मिळतील. पण पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.